माझ्या भीतीवर मात करून आज मी एकटीच आलीये. तेही इतक्या सुंदर ठिकाणी. कधी-कधी कुठेही जायचं असेल ना, तर सोबत कोणीतरी असायलाच हवं, असं नाहीये. आज मी एकटीच पुण्यातलं हे कासारसाई धरण बघायला निघाले. सुरुवातीला मनात थोडा विचार होता, एकटीच कशाला जायचं? कुणासोबत तरी गेले असते तर अजून मज्जा आली असती. पण मग वाटलं, नेहमी कुणीतरी सोबत असेलच याची वाट पाहत बसायचं का? कारण तुम्हाला सांगते गेल्या 2 वर्षांपासून मला हे ठिकाण बघायचं होतं. पण अनेकांच्या सोबतीची वाट बघण्यामुळे तिथं जायचं होतच नव्हतं. आपल्याला ना एखादी जागा बघायची असेल, एखादा क्षण अनुभवायचा असेल किंवा फक्त स्वतःसोबत थोडा वेळ घालवायचा असेल, तर स्वतःच्याच सोबतीने निघायला काय हरकत आहे? असा मी विचार केला आणि निघाले. हां, असं नाहीये, की मी पहिल्यांदाच एकटी कुठेतरी जातीये. मी ह्याआधी 2 ठिकाणी एकटी फिरलीये. पण तरीही मला भीती वाटत होती. पण हा निसर्ग बघताय, हा पाहून सगळी भीती दूर गेली. जेव्हा आपण एकटे कुठेतरी फिरतो ना, त्यावेळेला आपल्याला एकटेपणा आणि एकांत यातला खूप मोठा फरक जाणवतो. एकटेपणा आपल्याला कोणीतरी हवंय असं सांगतो, पण एकांत आपल्याला स्वतःची ओळख करून देतो. नमस्कार मंडळी, मी सायली तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे. खरं सांगू, या शांत पाण्याकडे बघताना, आजूबाजूचा निसर्ग अनुभवताना मनातले कितीतरी विचार नकळत शांत झाले. कदाचित म्हणूनच कधी-कधी आपल्याला कोणाची गरज नसते. आपल्याला फक्त स्वतःपासून थोडं दूर जाऊन पुन्हा स्वतःकडे परत यायचं असतं. इथे येण्याआधी माझा मूड फारसा ठीक नव्हता. पण इथं आल्यानंतर खूप छान वाटतंय. आजचा हा छोटा प्रवास मला एवढंच शिकवून गेला. आयुष्य जगण्यासाठी नेहमी कोणाची ना कोणाची तरी सोबत मिळायची वाट नको बघायला. कधी-कधी स्वतःचीच सोबत पुरेशी असते. आपण आपल्या आयुष्यात किती लोकांसोबत वेळ घालवतो? कुटुंब, मित्र, काम, जबाबदाऱ्या, फोन आणि सोशल मीडिया. सगळ्यांसाठी आपल्याला वेळ असतो. मग स्वतःसाठी का नाही? मला स्वतःसोबत वेळ घालवायचा होता. आपण ना जेव्हा स्वतःसाठी काहीतरी करतो, त्यावेळेला अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमधून खूप मोठा आनंद मिळतो. मग अगदी हे कणीस भाजून खाणं, ह्यामध्ये देखील भरपूर मोठा आनंद मिळाला. साधारण पाऊण तास ह्याच ठिकाणी उभं राहून मी हे कणीस खाल्लं. त्यानंतर इथला पाण्याचा आवाज आणि इथले समोरचे डोंगर निहाळत थांबले होते. ह्या अशा वेळेची मला खूप दिवसांपासून गरज होती. मला पुन्हा प्रश्न पडला, की आपण स्वतःपासून दूर चाललोय का? आपल्याला इतर लोक काय विचार करतात हे माहिती असतं. इतरांना काय आवडतं हे माहिती असतं. इतरांना काय हवंय हे समजून घेण्याचा आपण किती प्रयत्न करतो. पण स्वतःला काय हवं आहे? मला कशामुळे आनंद मिळतो? मला कुठे शांत वाटतं? माझ्या मनात नेमकं सध्या काय चाललंय? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण स्वतःसोबत किती वेळ घालवतो? अजिबातच नाही ना. म्हणूनच आज अचानक ठरवलं आणि निघून आले इथे. असं वाटतंय की हा कपभर चहा मला बोलवत होता. सतत चालू बंद असणारा पाऊस, गरमागरम कणीस आणि आता हा गरमागरम चहा. काय असतं ओ मंडळी सुख म्हणजे आणखी दुसरं काही? आज मी ठरवलं होतं, आजची संध्याकाळ फक्त माझी असणार आहे. बऱ्याचदा बाहेर गेलं की कसं, कोणीतरी आपल्यासोबत असतं, आपले फोटोज घेतं, व्हिडिओज शूट करण्यासाठी मदत करतं आणि मग ती आपल्याला सवय लागलेली असते. गप्पा मारायला कोणीतरी असतं, आपला आनंद शेअर करायला कोणीतरी असतं. पण नाही, आज मला एकटीलाच बाहेर पडायचं होतं. रस्त्यावरून जाताना आजूबाजूचा निसर्ग मी पाहत होते. काही ठिकाणी थांबावसं वाटलं, काही ठिकाणी बसावसं वाटलं. काही दृश्य कॅमेऱ्यात कैद करावीशी वाटली, तर काही दृश्य फक्त डोळ्यांनी पाहावीशी वाटली. बघतच राहावसं वाटलं. आणि या प्रवासात आणखीन एक गोष्ट जाणवली. आपण अनेकदा सुंदर क्षण जगण्याऐवजी तो क्षण कॅमेऱ्यात कसा दिसेल याचा जास्त विचार करत असतो. पण काही क्षण हे असे असतात जे फक्त अनुभवायचे असतात. कासारसई धरणाजवळ पोहोचल्यावर आजूबाजूचा शांत निसर्ग पाहिला आणि मन थोडं स्थिर झाल्यासारखं वाटलं. पाणी शांत होतं, वारा होता, आकाश होतं आणि मी सुद्धा. फक्त निसर्गातून येणारा आवाज, कोणाचा काही आग्रह नाही, कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही. फक्त मी
आणि माझे विचार आणि कदाचित स्वतःसोबत राहण्याची खरी सुरुवात इथूनच होते ना. जेव्हा बाहेरचा आवाज कमी होतो, तेव्हा आतला आवाज ऐकू यायला लागतो. आपल्या मनात कितीतरी गोष्टी असतात. काही अपूर्ण राहिलेल्या, काही न बोललेल्या, काही स्वीकारायच्या बाकी असलेल्या आणि काही सोडून द्यायच्या असलेल्या. आणि आपण रोजच्या धावपळीत त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत राहतो. नंतर बघू, आता वेळच नाहीये, सध्या खूप काम आहे. असं म्हणता कधी आपण स्वतःपासून इतके दूर पळून जातो, कळतच नाही. मी इथे खूप फिरले, खूप चालले. अक्षरशः पाय दुखायला लागले. पण त्यात चालण्यामध्ये देखील खूप मजा होती. हो, भीती वाटत होती. पण तरीही त्या भीतीवर मात करून मला चालायचं होतं. दूरवर चालत जायचं होतं. कधी-कधी कुठेतरी जाऊन भटकण्याची, कॅफेमध्ये निवांत बसण्याची, एखाद्या बागेमध्ये, मंदिरामध्ये फेरफटका मारण्याची, डोंगराजवळ जाण्याची किंवा एखाद्या पाण्यामध्ये जाऊन पाय सोडून बसण्याची सुद्धा आपल्याला किती गरज असते नाही? मंडळी, स्वतःसोबत वेळ घालवणं म्हणजे एकटं पडणं नाही, हे आता कळायला लागलंय. याला मी स्वतःसोबत असणं असं म्हणते. रस्त्यात मला हे छोटं मंदिर दिसलं. इथे मी बराच वेळ ध्यान केलं. खूप शांत वाटलं आणि पुढे निघाले. एकटेपणात आपल्याला वाटतं माझ्यासोबत कोणीच नाहीये. पण एकांतात आपण म्हणतो मी माझ्यासोबत आहे. आणि हा फरक खूप मोठा आहे. कारण जर आपल्याला स्वतःचीच सोबत आवडायला लागली ना, तर आयुष्यात कोणीतरी आपल्यासोबत नाही म्हणून सतत दुःख नाही होणार. हो, आपल्याला नाती हवी आहेत, माणसं हवी आहेत, प्रेम हवंय, मैत्री हवी आहे. आपले लोक आपल्याला हवेच आहेत की. पण त्याचबरोबर स्वतःशी असलेलं नातंही तितकंच मजबूत असायला हवंय. कारण शेवटी आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त वेळ आपण कोणासोबत घालवतो? स्वतःसोबतच ना. म्हणून हे असं कधीतरी भटकणं गरजेचं आहे. संध्याकाळी इथे आम्ही मिसळ खाल्ली. मला जितेंद्र घ्यायला आले होते. दोघांनी एकत्र मिसळ खाल्ली आणि मग आम्ही निघालो. संध्याकाळी पुन्हा बाहेर जाण्यासाठी बहुतेक रिक्षांची कनेक्टिव्हिटी कमी आहे. ही एक महत्वाची माहिती. आता आपण आयुष्यात खूप मोठमोठ्या गोष्टी शोधत असतो. आनंद, यश, समाधान, शांतता हे जास्त गरजेचं. पण कधी-कधी या सगळ्याची सुरुवात कुठून होते माहिती आहे? एका छोट्या गोष्टीपासून आणि ती गोष्ट आहे स्वतःसोबत वेळ काढणं. आपण स्वतःला वेळ दिला, की आपल्या मनातले अनेक प्रश्न स्पष्ट होऊ लागतात, उत्तरं मिळू लागतात. खरं सांगू, स्वतःसोबत मैत्री करण्यापेक्षा सुंदर नातं दुसरं कोणतंच नाहीये. स्वतःची सोबत जमली ना, की एकटेपणाची भीती हळू संपायला लागते.